नमस्कार मैत्रिणींनो, नवीन एका व्हिडिओसोबत तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये राजगिऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते खूप सारे टिप्स आहेत आणि मेजरमेंट्स सहित सांगितलं होतं। तर आता तेव्हा मी सांगितलं होतं की त्यासाठी लागणाऱ्या लाह्यासुद्धा आपण घरीच बनवलेल्या आहेत। तर त्याच लाह्या कशा बनवायच्या याचा व्हिडिओ आज आपण बनवलेला आहे। तर चला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण इथं पाव किलो राजगिरा घेतलेला आहे आणि तो आपण व्यवस्थित नीट करून घेतलेला आहे, खडे वगैरे बाजूला काढून। आणि त्यानंतर गॅसवरती जाड बुडायचं कोणतंही भांडं ठेवायचं। इथं कढई ठेवलेली आहे। तर कढई एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपला जो राजगिरा आहे तो थोडासा सोडून घ्यायचा आणि आपलं सुती एखादं कापड घेऊन त्याची जशी व्हिडिओमध्ये दाखवली त्या पद्धतीने चुंबळ करायची आणि असं वरतून हलक्या हातानं फिरवून घ्यायचं, एकसारखं फिरवायचं। इथे एक गोष्ट सांगते, जेव्हा लाह्या बनवतो तेव्हा बनवताना पहिल्या प्रयत्नात कोणाचंच यशस्वी होत नाही। म्हणजे या ज्या लाह्या आहेत ह्या पहिल्या घाण्यात राळे पडले होते, म्हणजे त्याच्या लाह्या जास्त उडल्या नव्हत्या। त्याचं कारण थंड तवा असेल किंवा जास्त हलवलं असेल, तर त्यामुळं त्याच्या राळं जे आहेत ते जास्त पडलं होतं। जसं व्हिडिओत दिसतंय तसं त्याच्या जास्त लाह्या काय फुटल्या नाहीत। मग ते काढून घेतलं आणि काढून घेतल्यानंतर दुसरा तिसरा चौथा घाणा होता त्याच्यामध्ये लाह्या व्यवस्थित पडल्या, तुम्ही बघू शकता व्हिडिओत दिसतंय। तर आपण आता दुसऱ्यांदा ट्राय करतोय। तर दुसऱ्यांदा सुद्धा तसंच झालं। तर इथं चूक अशी झाली होती की मी मगाशी म्हटलं तुम्हाला की जाड बुडाची कढई घेतली, तर आपण जाड बुडाची कढई नाही घ्यायची, कढई हलकीच घ्यायची, जाड बुडाची घ्यायची नाही। त्याच्यासाठीच आपण आहे ह्या कढईतच दुसरा अटेम्प्ट करून बघितला, तर त्याच्यात सुद्धा होतात पण जशा म्हणाव्या अशा होत नाहीत। तर बघू शकता ह्याच्यात सुद्धा पहिल्याच्या तुलनेत कमी राळे पडले, पण राळे पडले। तर त्यामुळे आपण आता इथं काय करायचं, कढई बदलून बघूया। तर ह्यातलं काढून घेऊया आणि आपण कमी जाड बुडाची म्हणजे हलक्या बुडाची कढई किंवा कोणतंही भांडं ठेवायचं। तर आता इथं पण पाटी ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता लाह्या बऱ्यापैकी आल्यात पण राळे पडलेले आहेत। तर आता आपण कढई व्यवस्थित अशी चांगली तापवून दिलेली आहे। तर बघू शकता किती भरभर अशा लाह्या तयार होत आहेत आणि खरं सांगते अजिबात राळं पडलेलं नाही। आणि मगाशी आपण थोडं थोडं टाकलं होतं जे राजगिरा आहे तो, आता बघू शकता किती टाकले तरी सुद्धा राळे अजिबात पडलेले नाहीत। म्हणजे लाह्या पॉप व्हायचे सोडून पुढं निघून जाणं त्याला राळं असं म्हणतात। म्हणजे ते जे लाह्या होत नाहीत किंवा ते फुटत नाहीत राजगिरा, तर पॉपकॉर्न त्याचे तयार होत नाहीत। तर ह्याच्यामध्ये तसं काय झालेलं नाही, फक्त एवढंच की गॅस मंद ठेवायचा आणि एकसारखं हलवायचं। तुम्ही झाकून ठेवलं तर सुद्धा चालतंय, पण झाकून ठेवल्यानंतर खाली लागायची शक्यता असते, का तर आपण हलक्या बुडाचं भांडं घेतलं आहे। तर सांगितलेली टिप वापरून जर लाह्या बनवल्या तर एकदम परफेक्ट अशा लाह्या तयार होतात। तर पाव किलो राजगिऱ्यामध्ये किती लाह्या पडल्या हे आपण लाडवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर लाह्या कशा बनवल्या ह्या बघितलं, लाडू कसे बनवायचे असतील तर त्या व्हिडिओमध्ये डिटेल सगळं सांगितलेलं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। व्हिडिओ बघून बनवून पहा आणि आपल्या घरातल्या लहान मुलांना पौष्टिक असे राजगिऱ्याचे लाडू घरच्या घरी बनवून खाऊ घाला। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।